कृषी महोत्सवाच्या आजच्या उद्घाटनाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे आदरणीय गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, त्याचबरोबर खास या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आयुष मंत्री आदरणीय श्रीपादजी नाईक, दिंडोरी लोकसभेचे खासदार आदरणीय हरिश्चंद्रजी चव्हाण, आमचे बंधू आणि माझे महानगरपालिकेतील सहकारी सलीम मामा शेख, खास अकोल्याहून इथे उपस्थित असलेले शेख भाई, त्याचबरोबर अहमदजी, उपस्थित असलेले आमच्या समोर काही कृषीचे अधिकारी उपस्थित आहेत, त्याचबरोबर सर्व सन्माननीय माझे सेवेकरी बंधू आणि भगिनींनो, गेल्या 6 वर्षापासून श्री स्वामी समर्थ सेवा आध्यात्मिक मार्गातर्फे या कृषी महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि खूप चांगला उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महोत्सवाला मिळत असतो. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि जवळपास 60% आपली अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे. परंतु गेल्या काही काळात नापिकी असेल, त्याचबरोबर अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, दुष्काळ असेल, या अनेक कारणांनी आपल्याकडे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आणि त्याचबरोबर कृषी विभागाकडे सुद्धा थोडं दुर्लक्ष झालं. परंतु ज्या वेळेला या कृषी महोत्सवाला सुरुवात झाली, या कृषी महोत्सवाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना खूप चांगलं असं मार्गदर्शन इथे दिलं जातं. आज आपण बघतो की अनेक तरुण हे नोकरीच्या मागे असतात, शेती व्यवसायाकडे थोडा कमी कल असतो, परंतु शेतीपूरक उद्योग करून त्यातनं व्यवसायाला कशी चालना द्यायची ह्या देखील मार्गदर्शनातून आज अनेक तरुण देखील रोजगार मिळवत आहेत आणि त्यामुळे खूप चांगलं असं प्रदर्शन आपल्या या मार्गातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरत असतं. सुरुवातीला 150 स्टॉल होते, परंतु आज जवळपास 350 स्टॉल इथे आहेत आणि त्याचबरोबर 4 ते 5 लाख शेतकरी या कृषी महोत्सवाचा फायदा घेत असतात. या कृषी महोत्सवातून आपण अनेक तज्ज्ञांना बोलवून शेतकऱ्यांना खूप चांगलं असं मार्गदर्शन, चर्चासत्र असेल असं दिलं जातं आणि त्यामुळे निश्चितच त्याचा खूप उपयोग हा शेतकऱ्यांना असेल सगळ्यांना होत असतो. त्यामुळे मी खरोखर आपल्या या मार्गाचं शेतकऱ्यांच्या वतीने खूप आभार मानते की शासनाच्या तर अनेक योजना आहेत, शासन देखील खूप प्रयत्न शेतकऱ्यांसाठी करत असतं, परंतु आपल्या मार्गातून आपण कृषी असेल, त्याचबरोबर महिला असतील, बालसंस्कार विभाग असेल, अशा अनेक मार्गातून आज देशाला टिकवण्याचं काम करत आहात. माऊली नेहमी म्हणत असतात की देश टिकला तर संस्कृती टिकेल आणि त्यामुळे संस्कृतीच्या मार्गातून आपल्या देशाची कशी जपवणूक होईल किंवा देश कसा उच्च स्थानावर नेला जाईल यासाठी माऊली सतत प्रयत्न करत असतात. मग त्यासाठी त्यांनी आजपर्यंत श्री क्षेत्र काशी असेल, त्याचबरोबर जेजुरी असेल, वनी असेल, अशा अनेक ठिकाणी, तिरुपती असेल, अशा अनेक ठिकाणी खूप लाखो सेवेकरांचे खूप मोठे असे मेळावे घेऊन तिथे देखील आजपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले. पर्जन्य होण्यासाठी पर्जन्य याग असेल, त्याचबरोबर सहस्रचंडी याग असेल, असे अनेक विधी देखील या मार्गातून आतापर्यंत केले आणि त्यामुळे देश सतत समृद्ध कसा करता येईल यासाठी सतत प्रयत्नशील माऊली असतात आणि आतापर्यंत या मार्गातून खूप चांगली कामं अशी ही झालेली आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना तर मार्गदर्शन हे नेहमीच होत असतं, परंतु शेतकऱ्यांवर भर देऊन आज शेतकऱ्यांना उभं करणं, शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं, नवीन नवीन संशोधन करणं ही खूप महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे यापुढे देखील अजूनही या कृषी महोत्सव खूप मोठं असं स्वरूप धारण करेल याची मला अपेक्षा आहे. त्याचबरोबर आता व्यासपीठावरील अनेकांनी उल्लेख केला की भारतरत्न माऊलींना मिळालं पाहिजे. खरं तर आम्ही देखील त्या प्रयत्नात आहोत आणि नक्कीच आम्ही सगळ्यांवरच्या स्तरापर्यंत आपली मागणी ही नेऊ. पण जसं मामांनी सांगितलं की आपल्याला चालत येऊन ते भारतरत्न मिळणार आहे, कारण आतापर्यंत आपलं काम हे नक्कीच आपल्याला हे मिळवून देईल अशी मला खरंच अपेक्षा आहे. आम्हाला इथे बोलवलं, आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल मी